आमच्या गावात कोणतेही वादविवाद नाहीत, प्रशासनाने आम्हाला पाणी द्यावे, आमची बदनामी करू नये अशा भावना पेठ तालुक्यातील बोरीची बारी येथील ग्रामस्थांनी खासदार भास्कर भगरे यांच्याकडे व्यक्त केल्या। खासदार भास्कर भगरे यांनी पेठ तालुक्यातील बोरीची बारी या पाणी टंचाईग्रस्त गावाला भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करत पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत गावात कोणतेही वाद नाहीत, मात्र प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी गावाची बदनामी करत असल्याचा आरोप केलाय। खासदार भास्कर भगरे यांनी गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ भूसर्वेक्षण करत बोरवेल करण्याची सूचना करत टँकरचं पाणी विहिरीत न टाकता ग्रामस्थांना त्यांच्या गावात वाटप करण्याचे सूचित केले। जलजीवन मिशनचे रखडलेले काम त्वरित सुरू करत लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे सांगितले। यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट, तालुकाध्यक्ष गिरीश गावित, गावातील नागरिक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आम्हाला गुजरातला जोडा, महिलांची मागणी, पाणी टंचाईने त्रस्त महिला यावेळी आक्रमक होत त्यांनी प्रशासनाने आम्हाला पाणी देण्याऐवजी आमच्या गावची बदनामी चालवली असून सरकारला आम्हाला पाणी नसेल द्यायचे तर आमचे गाव गुजरात राज्याला जोडा अशी संतप्त मागणी केली आहे। खासदारांनी काढली ग्रामस्थांची समजूत। ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष करत चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना मीडियापुढे माफी मागायला लावा असे सांगत रोष व्यक्त केलाय। यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत आपल्याला पाणी प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करणे, जलजीवन मिशनचे काम पूर्ण करणे, परिसरातील धरणांचे काम मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत। लवकरच लवकर तालुक्यातील सर्व जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यात येईल असे सांगितले। उपसायचं नाही, डायरेक्ट त्याच्यातून भरायचं। साहेब पण आमच्या गावाचं नाव बदनाम केलं त्यांनी। बघा आता जाऊ द्या, त्या निमित्ताने झाले आता त्या होऊन गेलेल्या गोष्टी आता त्या सर पण कसं माहित आहे का, आज हे पा आज आमचं गावचं नाव बदनाम झालंय, उद्या जर आम्ही पुढे गेलो काय गोष्ट झाली हे गावचे लोक काय करतात म्हणजे काय खोटं नाटक करतात हे लक्ष करणार नाही, काळजी नका नाही साहेब। आज फक्त एक माहिती आहे का, कागदोपत्री होतं साहेब। आता हा जो आहे ना हा विषय हा ग्रामसेवक मॅडमना वाचायला सांगा ना, त्याच्यावर हे लोक बोलतील। हे बघा यांनी पत्र दिलंय की आलेल्या बातम्याविषयी साहेब, पण हे सगळं याने हे खोटं नमूद केलंय। तर मग आमची सगळ्या गावकऱ्यांची अशी मागणी आहे का इथून ग्रामसेवक सरपंचांनी त्यांना माहिती कशी दिली, व्हिडिओ साहेबांनी वरती माहिती कशी दिली, तहसीलदार साहेबांनी माहिती कशी दिली, हे सगळं लोकांसमोर ना त्यांनी हे वाचून दाखवावं। आणि सगळं खोटं म्हणजे आमच्या गावाची बदनामी, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या वादामुळे म्हणजे हे असं झालंय, म्हणजे आमची सगळ्यांची पूर्ण यांनी आमच्यावर हा सगळा ठपका ठेवला आणि यांनी कुठेतरी पळ काढण्याचा यांनी प्रयत्न केला। म्हणजे ग्रामस्थ आहे की त्यांचाच वाद आहे म्हणे, काहीच तशी गावकडे सांगते म्हणजे जी वास्तविकता होती ना ती यांनी बाजूला ठेवली। अधिकार आहे जो आम्ही पद्धतीने बोललो, आमच्या गावाला पाणी नसल्यामुळे आम्ही हा तुम्ही उपसरपंच, पोलीस पाटील कुठे आहे? गाव आहेत, लहानले मुलांना विचारा कुणाचं भांडण झालं होतं का, लहानले मुलांना विचारा सगळे ग्रामस्थांशी तुम्ही ना हा खुलासा करू शकता। मला पण विशेष वाटलं का माझं नाव कसं काय त्याच्यामध्ये आलं काय मतभेद आहे म्हणजे आमची ना समस्या मिटवता आमच्या गावावर आरोप केला हा का पण सत्य परिस्थिती असताना समजायचं ते खोटं आहे असं डायरेक्ट उल्लेख केलेला आहे। साहेब ही खोटी माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे, नाहीतर हा सगळा गाव हा इथे रस्त्यावर उतरेल। आम्ही पंचायत समिती आणि तहसील कार्यालय एक पण अधिकाऱ्याला घुसून देणार नाही। निवासी जिल्हाधिकारी आपले निवासी उपजिल्हाधिकारी लोक एक हांडाभर पाणी घेण्यासाठी तिकडे जाते, भांडण कशाला। आणि साहेब आहे ना, मीडियाने ही दखल 20 तारखेला म्हणजे 9 वाजता घेतली आणि लगेच हे प्रशासनाने म्हणजे त्यांना जाग आली। मी नोट कॅम्प मध्ये फोटो काढला, हे बाय 4:28 त्यांनी पाणी सोडलं विहिरीत, तरी म्हणजे हे प्रशासन खोटं बोलत का आम्ही पाणी पुरवत होतो। ते खराब पाणी, ते खराब पाणी आहे। आता जर पाला तर त्याच्यात फेस आला। हा हे 17 तारखेपासून यांनी उल्लेख केला इथे पाणी सुद्धा वापरेल। आता मी हम सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य मी स्वतः, आम्ही दोघं आहे तिथे।
हे बघा, तर ठीक आहे, थोडंसं ना आपण बाकीचा वाद बाजूला ठेवू. मी करतो याची विचारणा. नाही साहेब, कारवाई जी आहे ना, हे चुकीचं आहे. कारवाई झालीच पाहिजे त्यांच्यावर. हे आरोप आज आमच्यावर केला, उद्या दुसऱ्यावर पण करतील. साहेबांना विचारणा करतो, यांना माहिती कोणी दिली, काय दिली, ती करतो मी, चौकशी करतो. आता हे बघा, गावाची पोलीस पाटील सरपंच त्यांनी बदनामी केली तर गावासमोर आता ते याचं गाव साहेब याचे कोण आहे, जलजीवनचे कोण आले? तुम्हीच आहे ना? काय जलजीवनचे काय मला सांगा बरं. साहेब, आपल्या विहीर खोदकाम झालंय त्याची मला अगोदर हे सांगा, ती योजना किती साली मंजूर झाली, किती रुपयाची, त्याचा काम पूर्ण करण्याचा कालावधी सांगा, सगळ्या गोष्टी सांगा बरं मला. गाव देखत होतं सगळं ते आहे ना, जानेवारी 2023 पासून मंजूर आहे. त्याला 18 महिन्याची मुदत होती. आधी एक विहीर खोदकाम केलं होतं, ती कोरडी गेली होती, त्याच्यामुळे आपण जागा बदलली. ते त्याचा आता मागच्या वर्षी खोदकाम झालं आणि जानेवारी 2023. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वनी. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.